नमस्कार. जिल्हास्तरीय अध्ययन साहित्य स्पर्धा नागपूर येथे मी भाग घेतलेला आहे. माझे नाव अनुराधा धुर्डे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली. तर मी आज तुम्हाला काही शैक्षणिक साहित्याविषयी सांगणार आहे, जे मी माझ्या हाताने बनवलेले आहे. तर पहिलं शैक्षणिक साहित्य आहे माझं ॲड वन गेट आफ्टर नंबर. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक संख्येमध्ये एक एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येते. तर या मशीनद्वारे या अशा प्रकारे आपल्याला समजू शकते. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बनवलेली आहे. त्यानंतर प्रिपोजिशन्स. तर प्रिपोजिशनसाठी मी अशा प्रकारे एक चित्र चिकटवून त्याच्या मागे मॅग्नेट लावलेला आहे. आता तुम्हाला प्रिपोजिशन अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतील. तर हे माकड जे आहे ते फार, ऑन, ओव्हर अशा प्रकारे जे फिरून आहे ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मजेशीर पद्धतीने आपण प्रिपोजिशन शिकवू शकतो. यानंतर शब्दांची दुनिया. आकपेट्यांच्या सहाय्याने आपण असे चिकटवून घ्यायचं आहे शब्दांची दुनिया आणि 2 अक्षरी शब्द तयार होतात. स, र. त्यानंतर पलीकडे केलं तर ह, स. तर अशा प्रकारे आपण हे शैक्षणिक साहित्य जे आहे ते बनवू शकतो. त्यानंतर एक मी मॅजिक टेबल बॉटल बनवलेली आहे. तर आपण बॉटल फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारे पाड्यांच्या स्वरूपात जर बनवलं तर इथं पाडेसुद्धा त्यांचे मुलांचे हाताळण्यायोग्य होईल. हे असं फिरवल्यानंतर जे आहे ते पुढचा नेक्स्ट पाडा जो आहे तो येणार आहे. असे या बॉटलवरती 11 पाडे जे आहे ते तयार झालेले आहेत. त्यानंतर मोटरसायकल बनवलेली आहे. तर कशा प्रकारे आपली जलचक्र जे आहे ते काम करते हे अशा ॲक्टिव्ह पद्धतीने जे आहे ते आपण सांगू शकतो मुलांना. यानंतर मी एक 3 लेटर वर्ड्सचा एक ट्री बनवलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% 3 अक्षरी शब्द बसलेले आहे. असे आपण 2 अक्षरी, 3 अक्षरी ते 10 अक्षरीपर्यंत शब्द बनवून मुलांना देऊ शकतो, वर्गामध्ये लावू शकतो. त्या पद्धतीने जे आहे ते मुलं अभ्यास करतील. यानंतर मी इंग्रजी अक्षरगटांचे असे पिस्त्यापासून बनवलेले इंग्रजी अक्षरगट लावलेले आहेत. अगदी छोट्या आणि कमी जागेमध्ये मराठी अंकमाला सुद्धा तयार झालेली आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी मी एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण जे आहे ते मुलांना रेस्पिरेटरी सिस्टीम शिकवू शकतो. त्यानंतर 14 खडी चक्र जे आहे ते बनवलेलं आहे मी. 14 खडी चक्रामध्ये अक्षर चेंज करून आपण पुढचं अक्षर जे आहे ते क, का, की, पू असं पुढे करू शकतो. इथं जर आपण दुसरं अक्षर चेंज केलं तर हे होऊ शकेल. यानंतर मी काही कप घेतले आणि त्याच्यावरती ABCD अल्फाबेट जे आहे ते लिहिलेले आहेत. आता काही छोटे छोटे स्टिक बनवले आहे. ज्या अल्फाबेटचं अक्षर असेल त्या अल्फाबेटचे शब्द जे आहे ते याच्यातून निवडायचे आहे आणि बिनमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर एक वारचक्र तयार केलेलं आहे. या माध्यमातून त्यांना काळाची सुद्धा ओळख होईल. तर काळाच्या ओळखीमध्ये हे वारचक्र गोल फिरल्यानंतर काल, आज, उद्या कोणता वार आहे तर मुलांना त्याची ओळख होऊन वारांचे वारचक्र जे आहे ते लवकर समजतील. त्यानंतर शेप्स मी बनवले. याच्या खाली छोट्याशा बिनमध्ये मी काही त्यांचे जसं ट्रायंगल आहे तर ट्रायंगल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लेबल जे आहे ते मुलं लावतील. अशा प्रकारे ऑल शेप शिकण्यामध्ये त्यांना मदत होईल. काही इमोजीस मी तयार केलेले आहेत. आफ्टर बिफोर नंबर. आफ्टर बिफोर नंबरसाठी या आकपेट्यांचा उपयोग करून 1च्या नेक्स्ट नंबर जो आहे तो 2 येणार आहे. बिफोर नंबर 0 येणार आहे. तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्याला शिकवू शकतो. एक माझं नाविन्यपूर्ण साहित्य जे आहे ते ही मॅजिक स्टिक्स आहे. मॅजिक स्टिकच्या साहाय्यानं आपण वेगळा शब्द ओळखायचा आहे. मॅजिक स्टिकसाठी आपल्याला वेगळ्या शब्दासाठी आपल्याला काही शब्द दिले जातील आणि त्या माध्यमातून मुलांना जे आहे पेन, पेन्सिल, घेऊया आपण. स्टॉप कर.